तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश लकडे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण रानामध्ये गव्हाला पाणी द्यायला आलतो. तर चला आपला गहू बघू आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्रामवरती आत्ताच लवकरच 38,000 फॉलोअर्स कंप्लीट होतील. प्लस फेसबुकवरती 15,000 प्लस आहेत आणि युट्यूबवरती तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला सुरू करूया. बघा सगळा आपला असा गहू आहे. हे संपूर्ण रान आहे. बघा तिकडे समोर पाणी चाललंय आणि ह्या विहिरीच पाणी आहे. बघा गहू कसा आला आपला. तर आता पाणी बी संपत आलेलं आहे, त्यामुळं पटकन जेवढं फास्ट मध्ये भिजून होईल तेवढं बरं आहे. कारण एकदा पाणी संपलं की नंतर मग जळून जायला सुरुवात होईल. कारण अजून एक एक पाणी बसलं की काढायला येईनच. त्यामुळे हळूहळू हळूहळू पाणी आहे तेपर्यंत भिजून घ्यायचं. नंतर एकदा संपलं की संपलं. मित्रांनो, आपण ज्यावेळेस युट्यूब वरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती, आपण याच रानामधून ज्यावेळेस इथं टोमॅटोची ही होती त्यावेळेस आपण पहिला व्हिडिओ बनवला होता. बघा या विहिरीच्या इथंच हे केलं होतं, आपण बनवायला सुरुवात केली होती. आणि आता आपले 36,000 प्लस सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत. आपल्याला युट्यूबचं पेमेंट सुद्धा चालू झालेलं आहे. थोडं थोडं येतंय काय ना काय. बघू पुढं पुढं हळूहळू वाढलंच, काय ना काय चाललेलंच आपलं. मित्रांनो, ज्यावेळेस आपण युट्यूब वरती सुरुवात केली होती त्यावेळेस आपल्याला बरेच लोक काय पण म्हणायचे, काय व्हिडिओ बनवतोय, कसा काय करतोय. परंतु आता एवढी लोक आपल्याला जोडले गेले ते आपलं त्याचं फळ मिळालं म्हणायचं. आणि लोक काही बोलतात याच्यापेक्षा आपण काय करतोय हे करा, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. लोक काय बोलतच राहणार तर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, लोक ते बोलायलाच येतात, पोसायला कोण येत नाही. त्यामुळे ना, जे आपल्याला करायचे ना ते स्वतः जेव्हा करायचं. दुसऱ्याच्या नावाने हे करणं किंवा दुसऱ्याचा पैसा बघून आपण त्याच्या हा तो तसं करतो ना मी पण तसं करणार, यापेक्षा आपल्याकडं काय आहे हे आपण स्वतः ओळखायचं आणि स्वतः करायला सुरुवात करायची. आणि हे बघा मित्रांनो, जे आपल्याला पाठीमागे वाटतात ना लोक, ती बऱ्यापैकी आपल्या जवळचीच असतात. त्यामुळं आपल्या जवळचा आहे तो आपल्यासाठी हे करेल किंवा आपल्याला मदत करेल, हा दृष्टिकोन बदलून टाका. आपलं स्वतःला जेवढं जमल ना, इव्हन तो एक वेळचं खायला जरी जमलं ना, आपण तिकडे 3 टाइम खायचं बाजूला राहू द्या, परंतु एक टाइमचं जरी आपल्याला स्वतः कमवून खायला जमलं ना, त्याकडे लक्ष द्या. दुसऱ्याच्या ह्याच्यावरती नका विश्वास ठेवू किंवा दुसरा देईन म्हणून त्यासाठी उपाशी राहू नका. स्वतःला जे करता येईल ना ते करत राहा. चला आपण आपलं आता इथलं होत आलंय, आपण आता आपलं कांदा भिजवायचा तिकडं पाणी घेऊ. चला मित्रांनो, आता कांद्यावर पाणी घ्यायचं होतं परंतु असं पाणीच निघून निघला तर पाणीच नाही राहिलं विहिरीत काही. बघा बऱ्यापैकी पाणी संपलं. 2 मोटर चालू असल्यामुळे पाणी काही एवढं नाही राहिलं. त्यामुळे आता आपलं कांदा भिजवायचंच राहिलं. तर तरी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढं कांदा दाखवत आपले. चला आपण कांद्याकडे जाऊ आता. बघा इथनं सुरुवात केली होती, या विहिरीच्या शेजारी बसून सुरुवात केली होती पहिल्या व्हिडिओला आपण. आपण रानात आलं तर आपल्या वस्तू रानात असते तर काही ना काही. बघा आपलं ट्रायपॉड सुद्धा रानातचे. बघा तेव्हा इथं कांदा इथं काय काय मोठं झालं ते, काय काय अजून छोटं येतं. बघा काय काय मोठं झालं ते. आणि तिकडे समोर आहे ते मका आहे, त्याच्यावरती पुन्हा कोबी लावलेला आहे आणि त्याच्यावरती पुन्हा मेथी आहे. तर आपण तिकडे सुद्धा जाऊ. आणि आपल्याला रानामध्ये बिवानी म्हणजे माझ्या मोठ्या भावाने आंब्याची झाडं सुद्धा लावलेली इथं.
बघा इथं झाड आहे इथं. बघा इकडं सुद्धा आहे. बघा इथं एक झाड आहे. बघा इथं पण आहे. बरीचशी झाडं लावलेली इथे. काही आली काही गेली. बघा इथं मोठं झालंय. लवकरच मोहर लागला. अजून बारीकच झाड आहे तरी मोहर लागला बघा. अजून केवढीच झाड तरी मोहर लागला त्याला. हो बराचसा लागलेला आहे. हे बघा ते कोणत्या ह्याची व्हरायटी आहे मला काय माहित नाही एवढं. हो का इथं एक आहे. हो का इकडं मका. इकडं मका पूर्ण त्याच्यावरती कोबी. आपण आता कोबीच्या जवळ आलोय. हे बघा इकडं कोबी आहे. अजून बारीकच आहे कोबी. त्याला पण काहीतरी खातंय वाटतं बघा. हो का काहीतरी खातंय. इकडं फॉरेस्ट जवळ असल्यामुळे ना हार्नस वगैरे भरपूर येतात इथं. आणि बघा इकडे मेथी आहे. अजून बारीक आहे आणि त्यात मध्ये थंडी असल्यामुळे ना लवकर वाढत नाही. कालच पाणी सोडलं होतं तिला. त्याला पण काहीतरी खाते बघा. हे बघा बघा हे खाल्लेलं खाल्लेलं दिसतंय बघा. हे रेन पाईप वरती लावलेलं आहे आपण. आणि इकडे चुलत्यांची पोल्ट्री आहे. आणि इकडं पाठीमाग समोर दिसतंय ते चुलत्यांची रान आहेत. ते खाली आपली इथं. आता आपण घराकच नाही कारण आता पाणी निघलं. मित्रांनो आपण आता पाणी निघल्यामुळे आता काही थांबणार नाही इथं. कारण आता उपयोगच नाही काही का थांबून. काही पाणी एवढं वाढत नाही. आता इकडे कॅनलला पाणी आलंय. परंतु इकडे शहराला काही खूप हे होत नाही फायदा होत नाही लवकर. लवकर म्हणजे 15-20 दिवसानंतर थोडंफार वाढलं तर वाढतं. नाही तर बऱ्यापैकी वाढतच नाही. परंतु जे घरापासलं रान आहे आपलं तिथं लगेच पाणी मला वाटतं आय थिंक 3-4 दिवस झालं पाणी येऊन कॅनलला. लगेच त्यानंतर लगेच वाढतं. परंतु विषय असा होणार आहे आता की ते सुद्धा पाईपलाईन होणार त्याला. त्यामुळे आमचा पुन्हा दुष्काळी भाग होऊ शकतो असं वाटतंय. आणि त्यानंतर आता म्हणतात देणार हौद वगैरे काढून देणार आहेत. दिलं तर चांगलंच आहे. नाही तर मग आपलं पुन्हा आहे ते दिवस सुरू. काहीतरी करत राहायचं काही ना काही चालूच ठेवायचं आपलं. आपण आता गाडीच्या जवळ आलो तर निघायचं घराकडं. आणि बघा इकडं समोर बकरी दिसते. बघा इकडं बकरावाला दिसतोय. तो आपल्या इथला एक मेंढ्यावाला आहे. परंतु तो असा आहे की तोच त्याचं स्वतःच इंस्टावरती युट्यूब वरती असं फेसबुक वरती सगळे काही चॅनल आहे बघा. युट्यूब वरती त्याला नाही एवढं लगेच नाही अजून पेमेंट चालू झालं. परंतु फेसबुकला पेमेंट चालू आहे त्यांना. आणि प्लस इंस्टाग्राम वरती ते 14 ते 15,000 फॉलोअर्स झालेले आहेत. बघा कोणी काही करू शकतो फक्त करण्याची धमक लागते. बकऱ्याकडे हे करून त्यांनी करतात आहे. चला तर मित्रांनो आता आपण आता घराकडे निघालो गाडीवरती बसून. चला लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी. आणि हा आपण आज शूटसाठी चाललोय. आपल्या इंस्टाग्रामवरती आपण एक कंटेंट बनवतो. त्याचा एक भाग झालेला आहे. आज दुसरा भाग शूट करण्यासाठी निघालेला आहे. थोड्या वेळाने आम्ही 1 तासाभरात तिथनं निघणारच आहे. तर तो या इंस्टाग्रामवरती जाऊन आपल्या गणेश लकडे पेजला जाऊन बघा. आपला फेसबुकला पण त्याचा भाग पडतो. त्यासाठी फेसबुकला गणेश लकडे नाव टाका तुम्ही. त्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आपण ह्याच्यावरती युट्यूबवरती टाकू शकत नाही कारण कॉपीराईटचं हे असतं त्यामुळं. कारण म्युझिक वगैरे आपण तिथं वापरतो. त्यासाठी तुम्हाला फेसबुक आणि आपल्या इंस्टाग्रामवरती जायला लागेल. चला लवकर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.